आजची तासिका ही आपली रविवारी घेण्यात आलेली जेम्बो सराव चाचणी जी होती आपली 50 प्रश्नांची, त्या 50 प्रश्नांचं आजच्या तासिकेमध्ये आपण स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. चला, जेम्बो सराव चाचणी परीक्षेतील पहिला प्रश्न काय होता? 45 आणि 50 या दोन संख्यांच्या मसावी व लसावीचा गुणाकार किती? 45 आणि 50 या दोन संख्यांच्या मसावी आणि लसावीचा गुणाकार किती? मसावी आणि लसावीचा आपल्याला काय करायचा होता? गुणाकार करायचा होता. कोणत्या संख्यांच्या मसावी? 45 आणि 50 या दोन संख्यांच्या मसावी आणि लसावीचा गुणाकार करायचा होता. तर आपण मसावी काढू अगोदर. 5 न भाग जातो. 5 न 45, 5 1 5, 0 5 10 50. आता इथं काय राहिलं? 9 आणि 10. 9 आणि 10ला कोणत्या संख्येने भाग जाते का? जात नाही. मग या 5 न दोघालाही भाग गेला. मग मसावी किती आला? 5. मसावी आला 5. आता लसावी 9 आणि 10 या क्रमवार संख्या आहेत, म्हणजे या दोन काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. तर सहमूळ संख्यांचा अवयव एकच असतो, विभाजक एकच असतो. एक शिवाय दुसऱ्या कुठल्या संख्येने यांना भाग जात नाही. दोघालाही भाग गेला पाहिजे. मग लसावी काय? लसावी बरोबर 5 गुणिले 9 गुणिले 10. 5 गुणिले 9 गुणिले 10 किती झाली? 90. 9 5 45, 450. मसावी 5 आला आणि लसावी किती आला? 450. मग यांचा आपल्याला काय करायचे? गुणाकार करायचे. मसावी गुणिले लसावी. हे 5 गुणिले 450. करा गुणाकार. 5 0 0, 5 5 25ला 5, हातचे 2, 5 20 आणि 2 22. 2250. उत्तर काय असेल? 2250. या चाचणीमध्ये ज्यांनी 50 पैकी 50 गुण घेतले त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. चला, XXII ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलंय. कशामध्ये? हे रोमन संख्या चिन्ह आहेत. हे काय आहेत? हे XXII हे कोणते? रोमन संख्या चिन्ह आहेत. हे काय आहेत? रोमन संख्या चिन्ह आहेत. हे रोमन संख्या चिन्हामध्ये आहे. याला आपल्याला काय करायचे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे. मग आपल्याला माहिती आहे आय बरोबर, हे आय म्हणजे 1, डबल आय 2, ट्रिपल आय 3, आय व्ही 4, व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हे आपल्याला सराव व्हावं, विसरला असलं तर परत एकदा लक्षात यावं म्हणून त्यासाठी केले. मग आता हे काय आहे? हे 10. हे 10 अधिक 10 अधिक हे 2 किती झालं हो? 22. म्हणजे XXII बरोबर 22. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय येईल? उत्तर हे 22 किंवा 22 बरोबर आहे. आलं का लक्षात? प्रश्न क्रमांक 3 पहा. काय आहे? ही संख्या दिलेली आहे 650,005. ही संख्या अक्षरात लिहा. ही संख्या आपल्याला काय करायची? अक्षरात लिहायची. 650,005 अक्षरात लिहायचे. तर वाचन करा या संख्येचं. वाचन करा. ही एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. किती लक्ष? 6 लक्ष किंवा 6 लाख. 6 लक्ष. त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 50,000. 6 लक्ष 50,000 5. 6 लक्ष 50,000 5. 6,50,000 5. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे. छान. 87,00,980 या संख्येचे विस्तारित रूप लिहा. आता ही संख्या कोणती आहे? अगोदर ती संख्या वाचन करा. हे 87,00,980 या संख्येचे विस्तारित रूप लिहा. या संख्येचे विस्तारित रूप लिहायचे.
तर काय करायचं, हे 87,00,980 ह्याचं विस्तारित रूप म्हणजे सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला. हे किती आहे हो, 8. हे 8. 8च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6. हे 6 शून्य देऊन टाका. पुन्हा ही संख्या वाचा, ह्याला 6 शून्य दिले म्हणजे ही काय झाली, 80 लाख. अधिक या 7च्या पुढे किती शून्य अंक आहेत, 1 2 3 4 5. 5 शून्य द्या, ही झाली 5 शून्य दिल्या म्हणजे 7 लाख. त्याच्यानंतर हे शून्य घ्यायची गरज नाही, तर काय 9 आहे. 9च्या पुढे 2 अंक आहे म्हणून हे 900. 2 शून्य दिला. 8च्या पुढे 1 अंक आहे, 1 शून्य द्या आणि पुन्हा शून्य. म्हणजे 80 लक्ष अधिक 7 लाख अधिक 900 अधिक 80 म्हणजे 87,980 ही संख्या आहे. तर विस्तारित रूप काय येईल, 80 लाख अधिक 7 लाख अधिक 900 अधिक 80. आलं. पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती. पहा, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती. तर पहा, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत बघा. 5 2 अंकी संख्येत सुरुवात कुठून होते, 10 पासून. मग 5 हा अंक असणाऱ्या संख्या 15, 25, त्याच्यानंतर 35, 45, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, त्यानंतर 65, 75, 85, 95. हे 2 अंकी संख्यामध्ये 5 हा अंक असणाऱ्या संख्या येतात. मग आता तुम्हाला माहित आहे 2 अंकी एकूण संख्या किती येतात. 2 अंकी एकूण संख्या येतात 90. 90 मधून हे वजा करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 90 मधून 18 वजा करा, 10 मधून 8 गेले 2, 8 मधून 1 गेला 7, 72 हे उत्तर येते. प्रश्न क्रमांक 6 काय होता. प्रश्न क्रमांक 6, 8405 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 6 अंकी विषम संख्या कोणती. काय म्हणतंय, काय तयार करा म्हणते, 6 अंकी विषम संख्या तयार करा म्हणते. कुणापासून, 8 4 0 आणि 5. हे दिलेत किती, 4 अंक. तर काय करायचं, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. अगोदर आपल्याला मोठ्यात मोठी म्हणलेलं आहे बरं का. मग 4 अंकीच मोठ्यात मोठी संख्या तयार करा. काय येईल, 8 5 4 0. ही झाली 4 अंकी. मग आता 6 अंकी मोठी तयार करा. मग 6 अंकी मोठी तयार करायचं म्हणजे काय करावं लागेल, आणखी 2 अंक कमी पडू लागलेत. 2 अंक कमी पडू लागलेले ते 8 घ्या. हे 8 8 आणि हे 8540. हे 1 2 3 4 5 6 अंकी झाली. पण आपल्याला काय म्हणतंय, 6 अंकी विषम संख्या म्हणतंय. मग 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या, 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या म्हणजे एकक स्थानी त्याच्या 0 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक आला पाहिजे. मग या ठिकाणी विषमांक एकच आहे 5. 5ला काय करू, इकडे घेऊन जाऊ. म्हणजे हे 8 8 8 4 0 5 म्हणजे काय होईल, 8,88,405. पुढचा प्रश्न काय करायचं, ती चाचणी सर्व लिहून काढा एका रजिस्टरवर. त्याच्यानंतर आज आलेली चाचणी त्याच्या पुढे लिहा, त्याचे उत्तर सोडवा. नंतर 77,707, 77,077, 70,777, 77,770 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती. काय म्हणतं हे, 77,707, 77,077, 70,777, 77,770 या संख्या कशा मांडा म्हणतंय, उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने मांडायचं म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर कोणती असेल,
हे 77,000ची ही एक आहे, ही 77,000ची आहे, ही एक आहे. मग आता हे 77,707 आहे, ही 77 आहे आणि ही 77,770, हे 77,770 ही सर्वात मोठी असेल. त्याच्यानंतर 77,707 ही 2 नंबरला असेल. त्यानंतर 77,077 ही 3 नंबरला असेल आणि सर्वात शेवटी 70,777 ही 4 नंबरला असेल. तर पहिल्या आणि शेवटच्या, ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या यातील फरक किती? मग पहिली संख्या काय आहे? 77,770 वजा शेवटची संख्या 70,777 वजा बाकी करा. 10 मधून 7 गेले, किती राहिले? 3 राहिले. 16 मधून 7 गेले, 9 राहिले. 16 मधून 7 गेले, परत 9 राहिले. इथं राहिले 6 मधून 0 गेला, 6 राहिले, 0. म्हणजे उत्तर काय असेल? 6,993 हे उत्तर असेल. खालील गटातील एकूण चौरस संख्या किती? हा जो गट आहे यातील चौरस संख्या किती? आता चौरस संख्या म्हणजेच काय? आपण त्याला काय म्हणतो? चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. वर्ग संख्येलाच आपण काय म्हणतो? चौरस संख्या म्हणतो. मग आता ह्याच्यापैकी 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग आहे का इथं? 9 नाही. 4चा वर्ग आहे 16, 5चा वर्ग 25 दिसतंय का कुठं? नाही. 6चा वर्ग 36 आहे का? नाही. 7चा वर्ग 49 नाही. 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. इथं तर सगळ्या 1 अंकी 2 अंकी संख्या आहेत. आपण 10चा वर्ग 100 3 अंकीपर्यंत पाहिल्या. म्हणजे किती झाले हे? 1 2 3 4. उत्तर काय असेल? 4 चौरस संख्या आहेत. काय आहेत? 4 चौरस संख्या आहेत. आलं का लक्षात? किती आहेत चौरस संख्या? 4 आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 काय होता परीक्षेमध्ये? प्रश्न क्रमांक 9, 16 दशक अधिक 15 शतक अधिक 9 सहस्त्र बरोबर किती? 16 दशक अधिक 15 शतक अधिक 9 सहस्त्र बरोबर किती? आता 16 दशक, हे 16 दशक म्हणजे 10, 16 गुणिले 10 अधिक 15 शतक, शतक म्हणजे 100, 15 गुणिले 100 अधिक 9 सहस्त्र म्हणजे 9 सहस्त्र म्हणजे 1000, 9 गुणिले 1000, 9 गुणिले 1000. तर या ठिकाणी 16 गुणिले 10 म्हणजे काय झाला? 160 अधिक 15 गुणिले 100 म्हणजे 1500 अधिक 9 गुणिले 1000 म्हणजे 9000. आता यांची बेरीज करा. हा 0, हा 0, हा 0, काय येईल इथं? 0 0 0 आणि 6 6. त्याच्यानंतर हा 0 5 1, 5 आणि 1 झाला 6 आणि 9, 9660. सॉरी, 9660 येणार नाही. 1 मिनिट. 9 आणि 1 10 येईल ना. हे 9000, 10,500, 10,660 येईल. हे 9 आणि 1 10, 10,660 उत्तर येते. प्रश्न किंवा काय होता परीक्षेमध्ये? स्वराने दुकानातून 25,750 रुपयाचा 25,750 रुपयाचा टीव्ही व 35,090 रुपयाचा लॅपटॉप खरेदी केला. हे सर्व खरेदी केल्यावर दुकानदाराने तिला 5,990 रुपये सूट दिली. तर स्वराने दुकानदाराला किती रुपये दिले? स्वरानं काय केलेलं आहे पहा. एक टीव्ही घेतलेला आहे. कितीचा? 25,750 रुपयाचा टीव्ही घेतला आहे. आणि दुसरं काय घेतले? लॅपटॉप घेतला आहे. कितीचा घेतला आहे? 35,090. मग एकूण रुपये किती झाली हे अगोदर करा. टीव्ही आणि लॅपटॉपची एकूण किंमत किती झाली? हे 2 वस्तू घेतल्यावर दुकानदारानं 5,990 रुपयाची सूट दिली आहे. म्हणजे एकूण जे बिल झालं त्याच्यातून 5,990 रुपये कमी केलं आणि मग राहिलेले पैसे स्वरानं दिले. तर किती रुपये स्वराने दिले? तर काय करावं लागेल? आपण एकूण बिल किती झाले हे बघा अगोदर. एकूण किती रुपये झाले? तर 25,750 अधिक 35,090 यांची बेरीज करावं लागेल. करा बेरीज. 0 9 5 14 4 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 5 5 10 0 हातच्याला 1, 3 2 5 आणि 1 6, 60,840 रुपयाचं काय झालं? एकूण बिल झालेलं आहे. हे टोटल बिल झाले.
एवढं बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये दुकानदारानं सूट काय दिली आहे 5,990. मग 5,990 हे 5,990 रुपये सूट वजा करा ह्याच्यातून. राहिलेले जे काही येईल ते स्वराने पैसे दिले एवढे. 0 14मधून 9 गेले 5 राहिले, इथं राहिले 7. 17मधून 9 गेले 8 राहिले, इथं राहिले 9. 9मधून 5 गेले 4 आणि इथं हे 5. म्हणजे स्वराने काय केलेलं आहे 54,850 रुपये एवढे रुपये तिने काय केलेलं आहे दुकानदाराला दिले. तिचे एकूण बिल झालं तर 60,840. दुकानदारांनी 5,990 रुपयाची सूट दिली. मग ते सूट वजा करून राहिलेले पैसे स्वराने दिले. किती दिले 54,850 रुपये. आलं का लक्षात. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न बघा, हा थोडासा फसवा प्रश्न होता. कसा फसवा होता सांगतो मी तुम्हाला. रोहनचा दरमहा 3,500 रुपये पगार आहे. किती 3,500 3,500 रुपये पगार आहे. तो महिन्याला 900 रुपयाची काय करतो बचत करतो. तर त्याचा एकूण वार्षिक पगार किती. आता सरळ साधा प्रश्न विचारायचा. रोहनला 3,500 रुपये एका महिन्याला पगार आहे तर त्याचा एकूण वर्षाचा पगार किती. पण आपल्याला थोडंसं कन्फ्युजन घालण्यासाठी काय केले त्यानं उगाचच हे वाक्य दिले. त्यानं 900 रुपयाची बचत करते. तर मग बचत वजा जाऊन त्याचा पगार किती विचारावा का तर एकूण वार्षिक पगार किती विचारले. मग वार्षिक पगार म्हणल्यानंतर हे एक महिन्याला 3,500 रुपये ह्या 900 रुपयाचं वाक्य जे आले त्याची काहीच गरज नव्हती. तर 12 महिन्याचा किती. बारा महिन्याचा किती. मग 12 गुणिले 3,500 तिरकस गुणाकार करा गुणाकार. 0 0 12 पंचे 60 ला 0 हातचे 6 12 त्रिक 36 36 आणि 6 42. त्याचा वार्षिक पगार किती आहे मग 42,000. 42,000 रुपये. आलं. पुढचा प्रश्न काय आहे 50,000 5 भागिले 5 हा भागाकार किती. या 50,005ला हे 50,005 भागिले 5 म्हणजे या 5नं भाग घाला. तुम्हाला दोन्ही पद्धतीनं मी या 5नं जर भाग घातला तर 5 1 5 0 0 घेतला भाग जात नाही म्हणून 0 दिला. हा 0 परत हा 0 घेतला भाग जात नाही म्हणून 0 दिला. हा 0 घेतला भाग जात नाही म्हणून 0 आणि 5 1 5 10,001. मग आता इथं जर आपण 5नं भाग घातलो 5 1 5 5 1 5 हे भाग जात नाही म्हणून हे जर 0 3 जसे असतं तसं परत 5 1 5 म्हणजे 10,001 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल 10,001. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एक छोटीशी पदावली आहे. 35 अधिक 8 भागिले 2 वजा 4. पदावली काय आहे 35 अधिक 8 भागिले 2 वजा 4. या पदावलीची किंमत किती. या पदावलीची किंमत किती.
तर सर्वप्रथम आपल्याला इथं काय काय क्रिया दिल्या तो हे काही भागाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी. तर सर्वप्रथम आपल्याला हा भागाकार करावा लागेल. 8/2 म्हणजे बे बे चोक 8. म्हणजे इथं काय आलं, हे 35 अधिक भागाकार किती आला, 4 वजा 4. आता हे 4 अधिक आहे, हे 4 वजा आहे, 0 राहतंय. किंवा तसं जर वाटलं तर हे अधिक अधिक ती दोघाची बेरीज करा. 35 आणि 4 39 वजा हे 4. 39 मधून 4 गेले, 35 राहिले. काय राहिले, 35 राहिले. आलं का लक्षात. 39 वजा 4 बरोबर 35 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 730 या संख्येचा सर्वात मोठा व सर्वात लहान विभाजकातील फरक किती. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय, 730 या संख्येच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान विभाजकातील फरक किती. तर या ठिकाणी आपल्याला 730 ही संख्या आहे, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान विभाजकातील फरक. तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक काय असतो, तीच संख्या असते. तीच संख्या म्हणजे 730. आलं. आणि इथं घेतो ही संख्या, इथलं कट करू, तीच संख्या असते व सर्वात लहान विभाजक बरोबर 1 असतो. सर्वात लहान विभाजक किती असतो, 1 असतो. मग सर्वात मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे 730 वजा 1. मग या 730 मधून 1 गेलं तर काय राहिलं, 729. या सर्वात लहान आणि सर्वात 730 या संख्येच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विभाजकातील फरक किती आला, 729 एवढा फरक येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 15. 45,347 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. काय म्हणते प्रश्न पहा, 45,347 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. स्थानिक किमतीचा गुणाकार किती. तर असा जर प्रश्न आला तर समजायचं की या संख्येमध्ये 4 2 वेळेस आलेला आहे, बरोबर आहे. मग इथं एक 4 आहे, या 4ची स्थानिक किंमत 4च्या पुढे 1 अंक आहे म्हणून 1 0 द्या, 40 झाली. परत हे एक 4 आहे, ह्याच्या पुढे 1 2 3 4 अंक आहेत म्हणून 4 0 द्या, 1 2 3 4. म्हणजे ही संख्या काय झाली, 40,000. हे 40,000 गुणिले 40 बरोबर गुणाकार करा. हे 4 0 आणि हे 1 5 0 3 4 5 0 आणि 4 चौक 16. 16च्या पुढं 5 0 म्हणजे 16 लाख. उत्तर काय असेल, 16 लाख हे उत्तर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे
येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, अभिजितने दुकानातून 12.5 रुपयाची वही, पहा, अभिजितने दुकानातून 12.5 रुपयाची वही, 35 रुपयाचा कंपास पेटी, 35 रुपयाची कंपास पेटी व 12.25 रुपयाचा पेन आणला व दुकानदाराला 100 रुपये दिले, तर दुकानदार त्याला किती रुपये परत करेल? काय काय घेतले त्यानं? वही घेतले, त्याच्यानंतर काय घेतले? एक कंपास घेतले, त्याच्यानंतर त्यानं काय घेतले? एक पेन घेतले. आता या ठिकाणी आपल्याला हे वही किती रुपयाची घेतले त्यानं? 12.5. 12.5 आपल्याला लिहिता आलं पाहिजे. 12.5 आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पहा, आपण जर असं जर लिहिलं हे रुपये आणि पैसे, तर काय होईल? हे 12 रुपये 50 पैसे, किंवा दशांशात लिहिलं तर 12.50 हे 12.5 रुपये. कंपास किती रुपयाचा? 35 रुपयाचा, हे रुपये 35 पैसे 0. पेन किती? आता 12.25 आपल्याला लिहिता आलं पाहिजे. 12.25 म्हणजे 12 रुपये 75 पैसे, बरोबर आहे. मग हे 35.00 आणि पेन 12.25 म्हणजे 12.75. यांची काय करा? बेरीज करा. यांची काय करा? बेरीज करा. हे 5 आणि 0 5 आणि 7 12ला 2, हाताला 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, हे 2 आणि 5 7, 7 आणि 2 9 आणि 1 10ला 0, हाताला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 60 रुपये 25 पैसे किंवा 60.25 रुपयाची ही एकूण खरेदी झाली आहे. मग त्यानं काय केले? दुकानदाराला 100 रुपये दिले, तर दुकानदाराला शिल्लक किती रुपये देईल? आपल्याला प्रश्न काय? पहा, उत्तर तुम्ही 60.25 दिला, चुकलं हे उत्तर. दुकानदार आपल्याला किती रुपये परत देईल दादा हे बघा. तर पहा, 100 रुपयाची नोट दिले ह्यानं, कोण? अभिजितनं, वजा 60 आता या 100चा दशांश चिन्ह इथं, ह्याचा दशांश चिन्ह इथं, मग काय? 60.25 आणि हे 100 रुपयामधून हे वजा करा. वजा केल्याच्या नंतर काय येईल? 10 मधून 5 गेले 5 राहिले, 9 मधून 2 गेले 7, दशांश चिन्ह जशाला तसं. कसं होऊ लागलंय? उत्तर काय बी देऊ लागलात तुम्ही. आता कुणाचंच उत्तर योग्य येत नाही. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7 राहिले, इथं राहिला 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 6 गेले 3 राहिले, इथला हातचा इथं घेतला होता, इथं झाला 0. 39.75. चला, 39.75 म्हणजे हे उत्तर नसेल तर आपल्याला पर्याय कधी कधी काय असतो? 40 रुपये. .75 म्हणजे 40 रुपये. आलं का लक्षात? प्रश्न क्रमांक 17 का आहे? प्रश्न क्रमांक 17, 5,38,398 या संख्येतील उजवीकडील 3ची स्थानिक किंमत डावीकडील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? संख्या काय आहे बघा अगोदर. 5,38,398 या संख्येतील उजवीकडील 3ची स्थानिक किंमत डावीकडील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मग उजवीकडील म्हणजे ही बाजू, डावीकडील म्हणजे ही. ह्या 3ची स्थानिक किंमत काय येईल? ह्याच्या पुढे 2 अंक आहेत, 2 शून्य द्या, 300. या 3ची स्थानिक किंमत काय असेल? ह्याच्या पुढे 1 2 3 4 अंक आहेत, 4 शून्य द्या, 30,000 झाली. हे 4 शून्य दिल्यावर आणि ही किती झाली? 300.
मग आपल्याला पट विचारले, पट बरोबर ची भागिले च्या. ची काय किंमत आहे? उजवीकडील 3ची, उजवीकडील 3 कोणता? हा आहे, याची स्थानिक किंमत किती आहे? 300. डावीकडील 3च्या च्या काय आहे? हे 30,000. मग या ठिकाणी काय होणार? हे 300चे 2 शून्य कटले, 30,000चे 2 शून्य कटले, काय राहिलं? 3 भागिले 300. 3 भागिले 300. मग हे 3 एक 3, 3 एक 3 आणि हे 0 2 जशास तसं 1/100 पट हे उत्तर येईल. बऱ्याच जणांनी 100 पट उत्तर दिले. पुढचा प्रश्न, 14,1414 ही संख्या अंकात लिहा. काय म्हणते त्यानं? 14,1414 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची. तर पहा, होन माने काय तर उत्तर देऊ नको उगा, लक्ष दे इकडं, घाई करायचं, वाचायचं नाही, काय नाही. हे 14,000, हे 14,000, हे 1400, 1,400 आणि हे 14. मग आपल्याला उगं 14,000, 1400, 14 असं लिहून चालेल का? नाही. 14,000, 1400, 1400 म्हणजे 1,400 आणि ह्या 14,000चे 14,000, हे 14,000 आणि 1,000 हे किती झाले? 15,000. किंवा ह्या सर्वांची इथं बेरीज करा. हे इथं 2 शून्य आहेत, हे 2 शून्य आणि हे 14 म्हणजे हे काय येईल? 14. त्याच्यानंतर इथं काय? 4 आणि हे 0 4, हे 4 आणि 1 5, 15,414 हे उत्तर येते. काहीतरी उगं 14 14 लिहायचं आणि मोकळं व्हायचं झालं. 12,1212, 13,1313, 4, 6 व 5 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? प्रश्न काय म्हणते बघा. 4, 6, 5 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? तर काय काय तयार होतील ह्या संख्या? आता आपल्याला काय तयार होतील? 465, 456, 645, 654, त्याच्यानंतर 546 आणि 564. करा बेरीज. 5 आणि 5 10 आणि 6 16 आणि 4 20 आणि हे 10 30ला 0 हातचे आले, 30ला 0 हातचे आले किती? 3. 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27, 27 आणि 6 33ला 3 हातचे 3, 4 आणि 4 8, 8 आणि 3 किती झाले? 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 10 33, 3,330, 3,330. मॅसेज करा सुरनर, काय समस्या आहे तुमची मॅसेज करा, ते पाहून मी सांगायला लावेन तुम्हाला काय आहे ते. मॅसेज करा मला. तर मग हे आपण काय केलं? हे संख्या तयार केल्या, संख्या तयार की झाली 1 2 3 4 5 6 संख्या तयार झाल्या. मग त्यांची बेरीज केली, किती वेळ गेला? मग त्याच्यासाठी आपल्याला काय आहे? ट्रिक आहे त्याची. बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज, दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 222. जर दिलेल्या अंकात 0 नसला तर 222 न गुणायचे, 0 असला तर वेगळीच ट्रिक आहे त्याची. मग दिलेले अंक काय? 4 अधिक 6 अधिक 5 गुणिले 222. बेरीज करा. 6 आणि 4 10 आणि 5 15, 15 गुणिले 222. 15 दुनी 30ला 0 हातचे 3, 15 दुनी 30 आणि 3 33ला 3 हातचे 3, 15 दुनी 30 आणि 3 33, 3,330 हे बेरीज येईल ह्याची. 3,330 एवढी बेरीज येईल. आलं लक्षात?
पुढचा प्रश्न 5, 6, 8 व 2 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? आता यापासून 24 संख्या तयार होतात. अंक काय तर 5, 6, 8 आणि 2. मग आपल्याला सूत्र बेरीज बरोबर दिलेल्या अंकांची बेरीज, दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 6666, 6666. तर मग दिलेले अंक काय तर 5 अधिक 6 अधिक 8 अधिक 2 गुणिले 6666. बेरीज करा. 8 आणि 2 10 आणि 6 16, 16 आणि 5 21, 21 गुणिले 6666. गुणाकार करा दादा. 21 न गुणा. 21 सक्क 26, 126ला 6 हातचे 12, 21 सक्क 126, 126 आणि 12, 138ला 8 हातचे आले 13, 21 सक्क 126, 126 आणि 13, 139ला 9 हातचे किती आले 13, 21 सक्क 126, 126 आणि 13, 139. हे एकक दशक शतक 1,39,986 हे उत्तर येईल. 1,39,986 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न काय आहे? 4, 5, 8, 6, 0 व 2 या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येच्या बेरजेची निमपट किती? पहा, अंक काय दिलेत? 4, 5, 6, 8, 0 आणि 2. 4, 5, 8, 6, 0, 2. मोठ्यात मोठी संख्या तयार करा. अगोदर मोठी संख्या म्हणजे मोठा अंक 8, 6, 5, 4, 2, 0. 8,65,420. आणि लहान संख्या, लहान अंक अगोदर 0 घेता येतो का? नाही. मग 2, 0, 4, 5, 6, 8. लहानात लहान केली, मोठ्यात मोठी केली, यांची बेरीज करा. 8, 8, 9, 9, 6, 8 आणि 2 10. काय आली? 10,69,988 एवढी बेरीज आली. त्या बेरजेची निमपट म्हणजे अर्धा. निमपटचा अर्थ काय होतो? अर्धा. आज तर रविवार आहे. हा रविवारच आहे की आज? तुम्हाला कोणता वार वाटला? 10,69,988. निमपट म्हणजे ह्याला 2 न भाग घाला. बे 1 बे 5 10, बे 3 6, बे 5 10, बे 3 6, बे 4 8, 1 उरला 19 झाले. 92 18, 1 उरला 92 18 आणि बे 4 8, 5,34,994 एवढं उत्तर येईल. काय येईल? 5,34,994. सतत 2 तास बोलायचं म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणते? हे नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला काय? 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्याला सूत्र काय आहे? पहा, शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1.
संख्या अधिक 1 हे कंसामध्ये घेऊ भागिले 2. शेवटची संख्या काय 20. 20 गुणिले कंसामध्ये 20 अधिक 1 भागिले 2. ह्या 2 भाग घाला 20ला 10 येते. 10 गुणिले 20 अधिक 1 किती झाले 21. म्हणजे काय येईल 210. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 10 ते 100च्या दरम्यान किती संयुक्त संख्या येतात. आता बघा 1 ते 100 संयुक्त संख्या. अगोदर आपण 1 ते 100 पर्यंतच्या बघा. एकूण अंक किती येतं वजा 25 मूळ संख्या आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला 1 म्हणजे हे 100 वजा 25 आणि हे 25 मूळ संख्या काढून टाकायचं आणि 1 ही संख्या संयुक्त नाही आणि मूळ ही नाही. म्हणजे ही काय झाले 74 संयुक्त संख्या येतात. ही कधी 1 ते 100 पर्यंतच्या. मग आता 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता ह्याच्यातली 1 संयुक्त संख्या बी नाही मूळ बी नाही ती घ्यायचं नाही. 2 मूळ आहे म्हणून घ्यायचं नाही. 3 मूळ आहे घ्यायचं नाही. 5 मूळ आहे 7 मूळ आहे. मग काय राहिले हे 4 6 8 9 हे 10 तरी 10 पासून पुढे घ्यायचे आपल्याला. मग काय झाला हे एकूण 74 संख्येमधून हे 1 2 3 4 संख्या वजा करा. 1 ते 100 पर्यंत 74 येतात. तर 10 ते 100 पर्यंत किती 70 संयुक्त संख्या येतात. 70 संयुक्त संख्या आहेत. चला सर्वात मोठी सममूळ संख्या व 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांचा गुणाकार किती. का आहे एकमेव सममूळ संख्या 2च आहे. हीच सर्वात मोठी आहे आणि हीच सर्वात लहान आहे. शेंडे इमोजी टाकू नको. 2 ही समसंख्या सर्वात मूळ 2 ही मूळ संख्या अशी आहे ती एकमेव समसंख्या आहे. बाकी कुठलीच मूळ संख्या सम नाही. तर आणि सर्वात मोठी 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे हो 97 आहे. या दोघाचा गुणाकार 97 गुणिले 2 बेसती 14ला 4 हातच्याला 1 बेसती 14ला 4 हातच्याला 1 92 18 आणि 19 194 हे उत्तर असेल. 194 हे उत्तर असेल. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा पुढचा प्रश्न 2 अंकी एकूण मूळ संख्या किती. एकूण मूळ संख्या किती 2 अंकी एकूण मूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत हे आपल्याला माहिती आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात तर 25 येतात. मग 1 अंकी मूळ संख्या किती येतात 2 3 5 7 हे एकूण 4 येतात. मग 2 अंकी मूळ संख्या
2 अंकी मूळ संख्या 25 वजा 4 म्हणजेच किती येतात 21. 2 अंकी मूळ संख्या किती येतात 21. पुढचा प्रश्न काय 2 3 स्टार 4 5 स्टार या संख्येत स्टारच्या जागी किंवा स्टारला आपण मराठीत फुल्ली म्हणतो, फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4995 आहे, तर ती संख्या कोणती? आता इथं काही पर्याय नाहीत. आपल्याला काय सांगितलं होतं ट्रिक काय ह्याची? फरक किती आहे? फरक 4995 आहे. मग या फरकातील डावीकडील पहिला अंक बघायचा, त्याच्या पुढील क्रमवार अंक घ्यावा, तेच उत्तर असेल. 4च्या पुढचा क्रमवार अंक काय 5. मग 5 ठेवा इथं, 2 3 इथे एक 5 ठेवा आणि इथे एक 5 ठेवा. फरक किती येतो बघा. या ठिकाणी मी फुलीच्या जागी जे 5 ठेवले त्याला गोल राऊंड केलेला आहे. परत 4 5, परत इथे एक 5 आहे. या दोन्हीतील फरक, या 5ची स्थानिक किंमत 5, याच्या पुढे 3 अंक आहेत म्हणून ह्याची स्थानिक किंमत किती झाली 5000. मग हे 5000 वजा 5 वजा बाकी इथं करू आपण वजा. हे 10 मधून 5 गेले 5 9 9 आणि 4 4995 फरक आला का? आला. म्हणजे फुलीच्या जागी 5 हा अंक आपल्याला घ्यावा लागेल. स्टार बरोबर 5. आलं का लक्षात? स्टार बरोबर 5. खालीलपैकी चौरस संख्या कोणती? का आहे 725 किंवा 725 800 196 342. मग चौरस संख्या म्हणजे आपण आत्ताच मागे एक प्रश्न पाहिलेला होता बघा. चौरस संख्या आपण कशाला म्हणतो? वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतो, बरोबर आहे. मग आता या 4 पर्यायापैकी कोणती संख्या वर्ग संख्या आहे? 725 कशाचा वर्ग आहे का? नाही. 800 कशाचा वर्ग आहे का? नाही. 196 आहे गुरुजी, कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे हा. 342 नाही. म्हणजे 14चा वर्ग 196. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? खालीलपैकी घनसंख्या कोणती नाही? घनसंख्या कोणती नाही? मग आपल्याला ह्याच्यामध्ये हे 343 कशाचा घन आहे? तर हा 7चा घन आहे. 343 729 9चा घन आहे. 512 8चा घन आहे. 625 उत्तर काय असेल? 625 ही का आहे? घन संख्या नाही. तुम्ही काय करता माहिती आहे का? खालीलपैकी घनसंख्या म्हणलं की तुम्हाला पहिलीच घनसंख्या दिसते, उत्तर 1 नंबर लिहून टाकता तुम्ही, पण पुढचं नाही हे वाचत नाही. घाई करता, अति घाई आणि संकटात जाई. आलं का लक्षात? पुढं तुम्ही जातच नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 29 क्रमांकाचा प्रश्न काय होता? 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा होता. 1 ते 100 पर्यंत आपल्याला 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे कशा आहेत ते. एक ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती त्रिकोणी संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. सर काय दिले त्यांनी? 34,30,258 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या, इथं कोणता अंक आहे? 8 या अंकाच्या. तर पहा पट बरोबर 2ची स्थानिक किंमत 200 आणि 8ची स्थानिक किंमत 8. 8 न भाग घाला, 8 दुनी 16.
4 उरले 8 पंचे 40, पट बरोबर 25. 25 पट पर्याय क्रमांक 4 आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 34. का आहे प्रश्न क्रमांक 34? 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? आपण हे शिकलेलो आहोत. आपल्याला फक्त त्याचा काय उजाळा म्हणजे तुम्ही जर हे वेळच्या वेळी जर अभ्यास म्हणजे आपल्याला जो घटक चाललाय त्या घटकाच्या मागच्या घटकाचं जर रिव्हिजन करत राहिलात वारंवार तर आपल्याला अवघड काही जाणार नाही. बरोबर आहे का? तर या ठिकाणी आपल्याला काय दिले? 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर जोड मूळ संख्या आपण कशाला म्हणतो? ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. तर एकूण जोड्या किती येतात? जोड मूळ संख्याच्या जोड्या किती येतात? 8 जोड्या येतात. किती जोड्या येतात? 8 जोड्या येतात. कोणत्या येतात हो? 3, 5. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5, 7. त्याच्यानंतर 11, 13. त्याच्यानंतर 11, 13च्या नंतर 17, 19. 2चा फरक असलेल्या 17, 19. त्याच्यानंतर 29, 31. किती झाल्या? 1, 2, 3, 4 झाल्या. 29, 31. 29 आणि 31च्या नंतर 41, 43. पाठ असल्या पाहिजेत. 41, 43 किती झाल्या? 6. त्याच्यानंतर आपल्याला कोणती येईल? 59 आणि 61. त्याच्यानंतर असेल आपल्याला 71, 73. या 8 जोड्या आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 4, 6, 8, 0 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या व लहानात लहान विषम संख्या यातील फरक किती? 4, 6, 8, 0 आणि 9 हे अंक एकदाच वापरायचा आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा. कशी? समसंख्या. मग मोठ्यात मोठा अंक 9, 8, 6, 4, 0 98,640 ही समसंख्या झाली. लहानात लहान विषम संख्या लहान अंक अगोदर 0 घेता येत नाही. 4 घ्या. 0, 6, 8, 9 एकक स्थानी 0 आहे सम झाली. एकक स्थानी 9 आहे विषम झाली. यांच्यातील फरक वजाबाकी करा. 10 मधून 9 गेले 1, 13 मधून 8 गेले 5, 15 मधून 6 गेले 9, 7 मधून 0 गेला 7, 9 मधून 4 गेले 5. 57,951. 57,951. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 82 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? दिलेली संख्या कशी आहे? ही सम आहे. समच्या नंतर येणारी समच काढायचे. नंतर येणारी मग समसंख्या बरोबर किंवा संख्या बरोबर काय सूत्र आहे? दिलेली संख्या अधिक कशामुळं? नंतर येणारी आहे म्हणजे पुढची असल्यामुळं अधिक. कंसामध्ये कितवी गुणिले 2. दिलेली संख्या 82 अधिक कितवी? 7वी. 7 गुणिले 2 म्हणजे 82 अधिक 14
मग काय येईल उत्तर 96 येईल. 2 4 आणि 2 6 8 आणि 1 9. पुढची काढायची म्हणून अधिक, मागची काढायचं झालं तर इथं काय येते वजा येते. पुढची काढायचं असल्यामुळं अधिक, मागची काढायचं असेल तर वजा. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. यम ही एक विषम संख्या आहे. यम कशी आहे? ही एक विषम संख्या आहे. तर यम पुढील क्रमाने येणारी 7वी विषम. पहा असंच करायचं. काय? दिलेली संख्या आता अधिक घ्यायचं का वजा घ्यायचं? इथं पुढील विचारलंय म्हणून अधिक. कंसामध्ये ही दिलेली संख्या विषम आहे, काढायची बी विषम आहे, म्हणून काय येईल इथं कितवी गुणिले 2. दिलेली संख्या काय दादा? यम आहे. अधिक कितवी? 7वी. 7 गुणिले 2. मग यम अधिक 7 दुनी 14. आता यमची हे चलपद आहे, ही संख्या बेरीज काय होते का दोघांची? नाही. म्हणजे उत्तर काय असेल? यम अधिक 14. उत्तर काय असेल? यम अधिक 14 हे उत्तर येते. प्रश्न क्रमांक 38 काय आहे? 1,49,082 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. काय म्हणतंय? 1,49,082. आता हे लिहितलं असताना काय करा? हे एकक, दशक, शतकचे 3, हजाराचे 2 आणि हे लाखाचे 2. हे लाख, हे हजार आणि हे एकक, दशक आणि शतक. काय म्हणतं इथं? 1,00,000 ही 1 लाखाच्या घरात एकच येणार. 49,082 शतक काय येईल का? नाही. ही 1,49,082 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे. ही कशात आहे? आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीत अंक लिहिले की आंतरराष्ट्रीय. आणि देवनागरी म्हणजे मराठीत लिहायचं 1,4,9,0,8,2. ही कशात झाली? देवनागरी संख्या. आलं का लक्षात? आपल्याला आंतरराष्ट्रीय विचारले, उत्तर आपलं हे असेल. तुम्हाला मी देवनागरी पण आठवण करून दिली. माहिती आहे तुम्हाला. माहिती करून नाही दिली तर आठवण करून दिली. बरोबर आहे. 33,030, 33,330 हे सॉरी 333 आणि 33,033, 33,330 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसरी व शेवटची संख्या यातील फरक किती? काय म्हणतंय? उतरत्या क्रमानं मांडायचे. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या 33,333. 33,333 ही सर्वात मोठी असेल. त्यानंतर 33,330, 33,330 ही असेल. त्याच्यानंतर 33,033 आणि त्याच्यानंतर 33,030 हे उतरता क्रम. दुसरी हे का? ही दुसरी आणि शेवटची यांच्यातील फरक हे 33,330 वजा 33,030 यांच्यातील फरक किती येते हो? 0,0,3,0,0 काय? 300चा फरक येते. कितीचा फरक येते? 300चा फरक येते. पुढचा प्रश्न. एका दूध संकलन केंद्रात म्हणजे दूध जिथं जमा केलं जातं, दूध डेअरी गावामध्ये असते बघा. आपण दूध आपल्या घरचं प्रत्येक जण त्याच्या घरी ज्याला दूध विकायचे त्यांनी तिथं नेऊन देतात. संकलन केंद्रात 805 लिटर दूध म्हशीचे, 995 लिटर दूध गाईचे संकलित केले. त्यातील 1,005 लिटर दूध बेकरीला दिले. बकरीला नाही, बेकरीला दिले तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? काय म्हणतंय त्यानं? तिथं गाईचे दूध आलेलं आहे 805, म्हशीचं आहे. चला काही फरक पडत नाही.
हे कशाचं दूध आहे? म्हैस, हे म्हशीचं दूध आहे. आणि 995 लिटर गायचं दूध आलेलं आहे. एकूण किती झालं हो हे दूध? 5 आणि 5 10 ला 0 हाताले 9 1 10 ला 0 हाताला 1 9 9 18. हे 1800 लिटर एकूण दूध झालं. मग त्याच्यापैकी काय केले त्यांनी? 1005 वजा हे 1005 लिटर दूध कशाला दिले? बेकरीला. तर मग शिल्लक किती राहिलं? 10 मधून 5 गेले 5, इथं राहिला 9. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 0 गेला 9, इथं राहिले 7 मधून 0 गेला 7, हे 0. 795 लिटर शिल्लक राहिले दूध. किती राहिलं? 795 लिटर. आलं का लक्षात? चला भगत काय करतोय सारखं? सर जम्बो टेस्ट. सरला माहीतच नाही कसली टेस्ट आहे. त्यानं सांगलाले मला सर ही जम्बो टेस्ट आहे म्हणून. पुढची पदावली 8 गुणिले 3 भागिले 6 गुणिले 2 वजा 2 कंसामध्ये 8 गुणिले 3 भागिले कंसामध्ये 6 गुणिले 2 वजा 2 कंस सोडवा. 8 त्रिक 24 भागिले 6 दुनी 12 वजा 2 हे भागाकार करा. 24 ला 12 न भाग घाला. किती येतं भागाकार? 12 1 12 12 दुनी 24 2 आणि वजा 2 2 मधून 2 गेले 0. उत्तर असेल या पदावलीचं. उत्तर काय असेल? 0 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42. 70 ते 90 संख्यांच्या दरम्यान येणारी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांची बेरीज किती? 70 ते 90च्या दरम्यान शब्द वापरला. इथं येणारी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 70 ते 90च्या दरम्यान येणारी मोठी मूळ संख्या कोणती आहे? 89 ही मूळ संख्या आहे. बरोबर आहे. व सर्वात लहान संयुक्त संख्या, लहान संयुक्त संख्या. आता 70 ते 90च्या दरम्यान म्हणजे 70 घ्यायचं नाही, 90 बी घ्यायचं नाही. 71 संयुक्त संख्या आहे का? नाही, कारण ती मूळ आहे. तर काय असेल? 72. यांची बेरीज किती? 89 अधिक 72 9 2 11 हाच्याला 1 8 8 16 161 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 161. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न. 15 या संख्येच्या सर्व अवयवांचा गुणाकार. आता 15चे अवयव म्हणजे 15चे विभाजक. मूळ अवयव म्हणलं तर अवयव, हे 15चे विभाजक. 15चे विभाजक पाडा. 1 15. 2 न भाग जाते का? नाही. 3 न जाते. 3 5. त्याच्यानंतर 5 तर आले. म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 15 गुणाकार करा. 3 1 3 3 5 15 15 गुणिले 15 15चा वर्ग 225. 15 या संख्येच्या सर्व अवयवांचा गुणाकार किती? 225. प्रश्न क्रमांक 44. 44. 8.25 लक्ष ही संख्या कशी लिहाल? 8.25 लक्ष. 8.25 लक्ष ही संख्या कशी लिहाल? लक्ष म्हणजे लाख. तर काय असेल? 8 लाख 7 लाख आणि पाऊण भाग लाखाचा. मग हे 7 लाख. 1 2 3 4 5 आणि पाऊण भाग किती होतो? 75,000. लाखाचा पाऊण भाग, कारण की 7.25 आहे. मग काय असेल? 7,75,000 ही काय असेल? 8.25 लाख ही संख्या अशा प्रकारे लिहिली जाते. आलं का लक्षात? 8.25 लाख. का आहे प्रश्न? या संख्येतील सर्वात जास्त दर्शनी किंमत असलेला अंक
व सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक यांची बेरीज किती? संख्या काय? 27,32,889. या संख्येतील सर्वात जास्त दर्शनी किंमत जास्त कोणाची आहे? 9ची सर्वात जास्त, कारण की याची 2 आहे, याची 7 आहे. 3, 2, 8, 8, 9 हे दर्शनी किंमत, ह्याची काय सर्वात जास्त दर्शनी किंमत 9. आणि सर्वात कमी स्थानिक किंमत कोणाची आहे? एकक स्थानी असलेल्या अंकाची 9. यांची बेरीज 9 अधिक 9 बरोबर 18. दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याला दिसणारी, तो कुठं का असे ना. ह्या 2 दशलाख स्थानी आहे, पण ह्याची दर्शनी किंमत 2च येते, ह्याची 7च येते, ह्याची 3. मग सर्वात जास्त दर्शनी किंमत कुणाची आहे? याची 9ची. आणि सर्वात कमी स्थानिक किंमत याचीच आहे, एकच स्थानी असल्यामुळे. ह्याची 9 आहे, ह्याची 80 आहे, ह्याची 800 आहे, 2000, 30,000, 7 लाख, 20 लाख. म्हणजे सर्वात कमी स्थानिक किंमत ह्याची आहे. दोघाची बेरीज 9 अधिक 9 18. प्रश्न क्रमांक 46. एका संख्येला 35ने भागले असता भागाकार 35 येतो, बाकी 16 उरते, तर ती संख्या कोणती? आता पहा काय म्हणतंय, एका संख्येला, इथली संख्या माहित आहे का नाही? या संख्येला या 35नं भागलं तर भागाकार 35 येते म्हण, आणि बाकी किती उरते म्हण? 16. ही बाकी आहे, ही भागाकार आहे. ह्याला आपण भाजक म्हणतो आणि ह्याला आपण काय म्हणतो? भाज्य. मग काय सूत्र आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजक किती आहे? 35 आहे, गुणिले भागाकार 35 आहे, अधिक बाकी 16. 35 गुणिले 35 म्हणजे 35चा वर्ग. एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग काय करतो? हे 5चा वर्ग 25. त्याच्या पाठीमागे कोणता अंक आहे? 3. 3च्या पुढे क्रमाने येणारा अंक 4. 3चा आणि 4चा गुणाकार 4 त्रिकम 12. 1225 अधिक 16. 25 अधिक 16, 25 आणि 6 31 आणि 10 41. 1241. उत्तर काय येईल? 1241 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? एका संख्येला 43ने गुणल्यास गुणाकार 5375 येतो, तर ती संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे माहीत नाही, त्याला या 43नं गुणलं, गुणाकार 5375 येतो, तर ती संख्या आपण x धरू. x बरोबर 5375. हे 43 गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं? त्यानं भागिले झालं. इकडे येऊन काय झालं? भागिले झालं. तर आता काय करू? हे 5375 43ला भाग कशानं जात नाही? मूळ संख्या आहे. मग हे 43 एक 43, 10 उरले, वरचे घेतले 7. 43 दोन्ही 86. 43 दोन्ही 86, किती उरले? 17 मधून हे 7 मधून 6 गेले 1, 8 10 मधून 8 गेले 2, वरचे घेतले 5. आता 43 पाच्या 5 त्रिक 15ला 5, हातच्या 1 5 चोक 20 आणि 1 21. हे 43 पंचे 215 येते. तर ती संख्या 125ला जर 43नं गुणलं तर 5375 एवढा गुणाकार येते. ती संख्या बरोबर 125. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 100 ही संख्या विभाजकाच्या गुणाकार रूपात मांडता येईल अशा जोड्या किती? 100चे विभाजक गुणाकाराच्या रूपात काय येईल? 100 गुणिले 1 किंवा 1 गुणिले 100 असं लिहू आपण, सोपं जाते. हे 1 गुणिले 100, 2 गुणिले 50, 4 गुणिले 25, 25 चोक 100, 20 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 20, 20 पंचे 100, 6 7 8 9 10, 10 गुणिले 10 एकच उरले. जोड्या किती होतील? 4 जोड्या होतील. हे 1 2 3 आणि 4, 4 जोड्या होतील. 10 गुणिले 10 येणार नाही पाचवी जोडी, कारण ते कसं आहे, दोन्ही समान आहे की हो. आपण जर 100चे विभाजक पाडले तर कसं पाडतो 100चे विभाजक? बघा,
1 100, 2 50, 3 येते का नाही, 4 25, 5 20, 6 येते का नाही, 7 येते का नाही, 8 येते का नाही, 9 नाही. मग या 10ला जोडी कुठं आहे, 10 एकच झाला ना, 10 गुण 10ला 10 कसं लिहिता येईल सारखंच, जोडी 10ला 10 तीच जोडी होऊ शकत नाही. म्हणजे काय असेल, 4 जोड्या असतील. किती जोड्या असतील, 4 जोड्या असतील. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. 8 स्टार 8 8 5 9 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे, तर स्टार बरोबर किती पर्याय लिहायचे राहिले त्याचे. ह्याला काय आहे, 9 न निशेष भाग जाते म्हणजे 9 न भाग जातय, तर त्या ठिकाणी ह्याचे पर्याय 6 7 8 9. 6, दुसरा पर्याय 7, तिसरा पर्याय 8, चौथा पर्याय 9. त्या स्टारच्या जागी आपण जर काय केलं, इथं जर 6 घेतलं तर बेरीज काय होते, अगोदर ह्याची बेरीज करा. हे 8 अधिक 8, ह्याची राहू द्या, हे अधिक 8 अधिक 5, 8 त्रिक 24 आणि 5 29. हे 29 मध्ये जर 6 मिसळलं तर 35 येते. 35ला 9 ने भाग जाते का नाही. 29 अधिक 7 36 येते. 36 9 1 9 9 चौक 36. म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. स्टार बरोबर 7. त्या स्टारच्या जागी जर 7 असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. मग ती संख्या काय असेल, 8 7 8 8 5. हे स्टारच्या जागी ही 87,885. आलं. काय अवघड आहे हो, काहीच अवघड नाही, लय सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जाईल. आता 6ची कसोटी काय आहे, ज्या समसंख्येला तीनने भाग जातो, त्या संख्येला 6 ने भाग जातो. ही सम आहे का, नाही. मग आता 3 म्हणजे अंकाची बेरीज, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 5 15. ह्याला 3 न जाते म्हणजे ह्याला 6 न जाते. ह्याला 3 न जाते का, 7 आणि 3 10 आणि 10 20 नाही. हे 6 आणि 5 11 आणि 3 14 नाही. म्हणजे उत्तर काय असेल, 5334. या संख्येला 6 ने भाग जातो. 6ची कसोटी म्हणजे 3 ने आणि 2 ने भाग जाणाऱ्या संख्येला 6 ने भाग जातो. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे.